ह्या गाड्या हलत्या खाली, मग इकडे गाडी बघू अलीकडं तो पार्टीवाला. तर जय श्रीराम मित्रांनो, तर आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. म्हणजे स्वागत म्हणजे कसं आहे माहिती आहे, आपण डायरेक्ट आलेलो आहे फ्लावर भरायला. हे काय मग कोणाची 2 जण. तर मग माझ्या संग आलेलं आहे अक्षय रायडर आणि सिद्धू रायडर आहे हो दुसरा. तर गाडी लावलेली मस्तपैकी लोडिंग करायला इकडे समोर. काय गरम नाही इकडं, नाही याला कळलं ना तिकडे गेलो. तुला बनव बरं तशी एखादी. आपल्याला दिरे याला पान कसं बनवायचं सांग, शिकव याला. मग काय उपयोग आहे तू इंग्लिश मिडियमला जातो, फायदा नाही आमच्यासारखा गावठी. तू पण हा अंगणवाडी हे ते काय म्हणते ना, अंगणवाडी का काहीतरी म्हणते नाही, काय म्हणते रे लहान आली पोरं. नाही अंगणवाडी का अंगणवाडी. तर मग काय होईन लोडिंग मस्तपैकी. आपण आहे संगनमेर. तर यांना साईडनं कागद वगैरे वर करून दिलेला आहे. पोहोचू किती टाइम लागतो सरासरी. काय भावना आपण आलतो आता एअरपोर्टला. आता ईद विमान ये भाई, इसको उड़ाएंगे डायरेक्ट. पुढे गेलं दिसतंय. तर गाडी आपली मारल्या पट्ट्यात सगळी त्याच्यामुळे नाही का, नंतर व्हिडिओ काढू. तर चला पुढे एक्सप्रेस धिंगाणा विमान गेलं त्याच्या दिशेनं, आपण चाललो आपल्या दिशेनं. तर मग काय आता हिला चांगलं दामटावं लागणार आहे. उशीर असले झालेला आहे ना, गाडी उशिरा सुटेल 4:30 वाजता. तर आपल्याला गाडी जी आज पण 1 वाजता 12-1 वाजेपर्यंत. तर एक्सप्रेस मंडी झालीच पाहिजे ना राव. तर मग काय डायरेक्ट 80 कोणत्या रोडला, आपल्या साध्या रोडला. रिझल्ट टाकून घेऊ म्हणलं नाही का, परत नको टाइमपास करायला. पलीकडली व्हील कॅप दिली का पाहिजे. तर व्हील कॅप खोलून घेऊ आपण 2 मिनिटं. मग काय आलो शिर्डीवाले टोल प्लाझाला डायरेक्ट समृद्धी. नागपूर पुढे खाली, नागपूर आपल्याला खाली जायचं या खालच्या भागात. किती लोकांचे वावर गेले, किती पैसे कमावला असं विचार कर ना. एवढा चौक बनवलेली आहे. डायरेक्ट ब्रिज, डायरेक्ट लोखंड. डायरेक्ट फिरून वरती बंगा बंग मध्ये. ते हंडी ठेवलेली आहे साईबाबाची. तर काय मग आलं आता वरती डायरेक्ट. मग काय भावना आलतो आता पण जालन्याच्या टोल एक्झॅक्टच्या जवळ. तर माझ्या जवळ म्हणजे एकदम जवळ आहे हे समोर जालना टोल प्लाझा. पंपशरवाला कुठं वर हिंडू राहिला. नवीन सुरुवात केली काय तरी डायरेक्ट. बाय फुटबॉल खेळून राहिले. हा ते काय ते हा तर इकडे जावं लागत आपल्याला.
तर मग काय भाव आलतो आता शिलो बाजारमध्ये. तर थांबलो होतो म्हणलं टायर चेक करून घ्यावा. तर आपण व्हील कॅप खोलून गाडी ठेवलेली आहे. का तर ती वाजायला लागली थोडी, म्हणलं खोलून गाडी ठेवलेली बरी. तरी चहावाला आहे कुठंतरी, मग चहा वगैरे घेऊ आता थोडा. का तर अजून लई टाईम आहे आपल्याला. आपण शिलो बाजारमध्ये किती वाजता आलो? 8 वाजता आपलं, सॉरी 9 वाजून 8 मिनिटांनी. तर चला चहा वगैरे आहे पलीकडे दिसतोय, इकडे समोर केलेलं आहे त्या गाडी बशी. तर जाऊन येऊ तिकडं, मग निघू इथून. मग कसं आहे मग पब्लिक, तर आपण आलेलो आता धामणगाव एक्झॅक्टला. तर काय लय बोर झालोय आता. तर आता वाजले रे धामणगाव रे. अरे टाइमपास टाइमपास चालेल. तगडवर करून बसले काय म्हणजे करते 10 रुपयाला त्याच्यामुळे चालू करू का 2 मिनिटं चालू करू ते जायचं कुठून बंद करू. नाही याच्या बाई किती कपडे उडून राहिले. 2 मिनिटं शरीर गार पडलं गेलं की बंद करू. 2 मिनिटं एसी पाहिजे. आम्ही एसी गाडी आहे. एसी गाडी भारी का? कमेंट कर बरं. हव्या पाहिली का असं जंबर उडत, त्याच्यामुळे आपण ते उघडीत नाही. तर मागच्या वेळेस मी उघडलं तर काय असं तुटलं या बाई. इधर टूट गए हो मेरे पास से हो. आणि वो पिछली बार मालूम है कि तुमको हमको पंप वाले ने टावेल दिया था कि नहीं रे भाई? जगाड केली आता. आपल्या दुसऱ्या गाडीला साबण दिला, त्याला म्हटलं गिफ्ट कोणी साबण काय म्हणे टावेल घेऊन जा. दुसरं काहीतरी पाहिजे. टावेल आपण म्हणजे बघता नाही का इथं ठेवलेला मोबाईल ठेवायला काय तर भारी वाटत असं थोडं साफ सुथरं ठेवलं. देसी मुंडे मुंडा मुंडा देसी मुंडा देसी मुंडा. मग काय भावना जस्ट समृद्धी सोडून पुढं आलेलो आहे. तर काय पावसाचं वातावरण जरा जास्तच व्हायला लागलं आहे. तर एकदा पावसाचा टिपके पडलेले आहे. तर आता काय पाऊस येऊ पण शकतो. तर काही विषय नाही, आपण आलेलो जवळजवळ, त्याच्यामुळे पाऊस जरी आला तर काय अडचण नाही. तर अजून आपल्याला तिथं 20 ते 30 मिनिटाचा रोड राहिलेला आहे सरासरी. मग काय तिथे गेल्याच्या नंतर मग खाल साईडना कागद जो आहे तो खाली जरी वाढला तरी काही विशेष नाही. तर चला मग काय टपाटपा ओव्हरटेक करून घेऊ आणि लवकर जाऊया मार्केटला. मग काय पब्लिक घालतो मार्केटला मस्तपैकी 1 वाजता. 1 वाजलेली जाऊन आम्हाला दाखवतो. म्हणजे 1 वाजताच कंप्लीट आलतो. गाडी सोडून बिडून दिली मागचं म्हणजे जाळी ते. तर त्यांचं खाली करायचं काम चालू आहे. तर अक्षय इथं उभा आहे, रायडर इकडं उभा आहे. रायडर काय झोपेल नाही, झोपायची इच्छा झाली असेल तिची आता. म्हणून ते कुठं लावले गाडी लाव बरं फोन. तर आपली गाडी दुसरी लिलंड लावली शेवटला म्हटली होती पुढं शेवटला, मग हे काय पलीकडल्या पट्ट्यात. तर चला त्यांच्याकडे जाऊन येऊ. मग काय गाडी झाली ती खाली आपली सकाळ सकाळी. जरा म्हणलं भाडं घेऊन यावं. लिंबा हा ह्या गाड्या झाल्या खाली. मग इकडे गाडी होती अलीकडं. तो पार्टीवाला मागच्या ट्रिपला जो होता का भाऊचा तोच आहे यंगा पाटील. पाटीलला दाखव, पाटीलवर फोकस कर. पाटलाचा अवसान खराब झालाय का चेक करला. अरे गाडीत बसवायचं त्याला चिकला पाटलाला स्पा मध्ये दिला. पाटलाचं सगळं पिढीकीवर आंघोळ पाटील फ्रेश करावं लागेल. एवढा घाणीत आणलं त्याला कसं जमायचं. मार्केट आहे त्यांचं, हलक्यात घेतो काय. चला 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 पटापटा शाळा सुटली. याला गिरी इकडे थोडा आहे.
त्याच्याकडे पाय ओके. मग काय पब्लिक झाली मस्त पैकी गाडी वगैरे खाली. तर मग काय भाडं बिडं घेऊन आलोय आता साईडला उभं राहिलो इकडं त्या कांद्याच्या लाईनला. मार्केट इतकं मोठं आहे ना. तर समोर ही जी लाईन आहे पुढे तुम्हाला बोट दिसायचं नाही तुम्हाला हे बघ हे समोरचं हे वरलं. तर तिकडं एवढं लांबवर आहे आणि इकडं मागं सुद्धा चांगलंच लांबवर आहे. तर हे मार्केट एकदम टॉपचं आहे. एवढं मोठं आहे का तुम्हाला सांगतो कमीत कमी 30-40 एकरात नाही रे म्हणजे आजच कमी नाही. तर बाकी सगळं विषय ड्रॉप. तर आपली गाडी झालेली मस्तपैकी खाली. तर आपल्याला जायचं आता भरायला. तर आपण ह्या ब्लॉकला इथं डी एंड करणार आहे. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा नाही का.